कायदा हातात घेणं चुकीचंच आहे. डॉक्टरांवर हात उचलणं 100% चुकीचं आहे. पण एका हतबल कुटुंबाच्या तक्रारीनंतर थेट मारहाणीपर्यंत वेळ जातेच कशी? दोष फक्त एका बाजूचा नसतो. डोंबिवलीत एका गर्भवती महिलेला बेड मिळाला नाही म्हणून वाद झाला. पण हे फक्त एका हॉस्पिटलचं उदाहरण नाही. आज गावोगावी प्रत्येक ठिकाणी अनेक सरकारी हॉस्पिटलमध्ये हेच चित्र आहे आणि यामुळे सामान्य लोक प्रचंड त्रस्त आहेत. पण नेमकं असं घडतं का? कारण सिस्टम मध्ये दोन मोठे प्रॉब्लेम्स आहेत. पहिला प्रॉब्लेम नो कम्युनिकेशन, संवाद नाही. एन इमर्जन्सी मध्ये लोकांना नीट समजावून सांगण्याऐवजी बेड नाही दुसरीकडे जा असं कोरडं उत्तर मिळालं की कुणाचाही संयम सुटणार. दुसरा प्रॉब्लेम रुग्णांना वाऱ्यावर सोडणं. बेड नसेल तर रुग्णाला पुढच्या हॉस्पिटलमध्ये सुरक्षित शिफ्ट करण्याची जबाबदारी प्रशासन का घेत नाही? बघा, कायदा हातात घेणाऱ्याचं समर्थन मुळीच होऊ शकत नाही, पण गरिबांच्या हक्काच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये साध्या सुविधा आणि नीट संवाद नसणं हेही तितकंच चुकीचं आहे. इथे डॉक्टर आणि रुग्ण दोघंही एकाच नाकर्त्या सिस्टमचे बळी ठरत आहेत. मारहाणीने प्रश्न सुटणार नाही आणि बेड नाही म्हणून जबाबदारी संपणार नाही. आपल्याला अशी व्यवस्था करायला पाहिजे की ती सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील, ना की समस्या निर्माण करतील. तुम्हाला काय वाटतं? कमेंट्स मध्ये नक्की सांगा.